नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं पुनश्च एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो मागचा व्हिडिओ घेतला होता त्यामध्ये एमपीएससी गट क चा फॉर्म कसा भरायचा त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या, भरपूर सारे कॉल्स आले की सर आम्हाला पसंती क्रमांक कसा निवडायचा, त्यानंतर विभागनीय जागा कशा आहे किंवा प्राधिकरण नुसार जागा किती आहे, सगळ्या गोष्टींची माहिती द्या. खास तुमच्या विनंतीला किंवा तुमच्या मेसेजला रिप्लाय म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतो. यामध्ये प्रामुख्याने एका मुद्द्यावर भर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो की प्राधिकरण निवडायचे कसे, पहिला प्रेफरन्स कोणत्या प्राधिकरणाला द्यायचा, त्यानंतर ते निवडताना आपण कोणती काळजी घ्यायची किंवा पहिला पसंती क्रमांक, दुसरा पसंती क्रमांक, तिसरा पसंती क्रमांक, प्रेफरन्स हा आपला कशा पद्धतीने असला पाहिजे, कोणत्या विभागाला दिला पाहिजे, याची संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आवडल्यास लाईक करायचं. तुम्ही लाईकला खूप कंजूसीपणा करता, त्याच्यामुळे लाईक करायचं, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. तर आपण मूळ मुद्द्याकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये प्रामुख्याने जे 3 प्रश्न होते किंवा 4 प्रश्न जे होते, तुमच्या मनातल्या ज्या शंका होत्या त्या शंकांचं निराकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेलपणाने मी तुम्हाला प्रत्येक प्राधिकरण दाखवणार आहे. त्या प्राधिकरणामध्ये कोणत्या कास्टला किती जागा आहे आणि ते निवडताना कोणत्या आधारे निवडायचं, कोणत्या बेसिसवर निवडायचं, संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे. पहिला जो प्रश्न होता विद्यार्थी मित्रांचा, पसंती क्रम कसा निवडायचा, मी तुम्हाला म्हटलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपण क्लिअर करून घेणार आहे. सेकंड होतं विभागनीय जागा किती असणार आहे. तुम्हाला ऍड मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, जी आता काल परवा जी पीडीएफ टाकली आयोगाने त्याच्यामध्ये पण डिटेल दिलेली आहे, पण तुम्हाला सगळं समजून सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर जास्त जागा कोणत्या विभागासाठी, मी तुम्हाला आधीच बोललो की कोणकोणत्या विभागासाठी जास्त जागा आहे आणि ते प्रेफरन्स कसे निवडायचे आपल्याला, आणि त्यानंतर प्रवर्गनीय आहे आता जागा कशा निवडतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, फॉर्म कधीपासून चालू झालेले आपले 21 तारखेपासून फॉर्म चालू झालेले, 4 जून पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बाकी असतील, आता व्हिडिओ बघून झाला, काही शंका असली परत एकदा विनंती करतो, खाली कॉन्टॅक्ट नंबर येतोय, काय अडचण आली तर कॉल करा, पण चुकीची माहिती भरू नका. चुकीच्या माहिती भरल्यामुळे जर आपली पोस्ट जात असेल तर ते आपल्याला परवडणार नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे कधीपर्यंत भरायचं, आपल्याला 4 जून पर्यंत फॉर्म भरायचा आहे, बरोबर. 4 जून पर्यंत फॉर्म भरायचा. एक मिनिट हा. तर यामध्ये जर टोटल जागा काढल्या आपण कोणत्या, टॅक्स असिस्टंटच्या, त्यानंतर कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षण आणि लिपिकच्या किती आपल्या 1673 जागा आहे. या वरच्या पोस्टसाठी तर काय आपल्याला प्रेफरन्स निवडायची नाहीये, ते फक्त फॉर्म भरताना टिक करायचे. सगळी माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, ज्यांनी बघितला नसेल तो व्हिडिओ बघून घ्यायचा. गट क मुख्य परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा त्याच्यात सगळ्या डिटेल दिलेले आहे. आजचा प्रश्न फक्त कोणता आहे, क्लर्कचे प्राधिकरण कसे निवडायचे, प्रेफरन्स कसा द्यायचा ह्या बाबतीत बोलणार आपण. 1673 जागांसाठी आपल्याला प्रेफरन्स निवडायचे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये कोणत्या पद्धतीने. आता एक तुम्हाला मी एक सॅम्पल म्हणून समजून सांगतो, काय म्हणतात त्याला, एका विभागाचं किंवा एका प्राधिकरणाचं, आणि ते प्राधिकरण निवडायचं कोणत्या बेसवरती, त्याच्यासाठी तुम्हाला पण होमवर्क देणार आहे मी, तुम्हाला पण काम देणार आहे. ते काम करूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. नुसतं माझ्यावर अवलंबून नाही राहायचं, सर सगळं तुम्हीच सांगा आम्ही नुसतं आयतं बसतो, तसं करायचं नाहीये. तुम्हाला पण काम सांगणार आहे. काय काम सांगणार आहे तुम्हाला सांगतो मी. यामध्ये पहिल्यांदा आपण बघून घेऊ की याच्यामध्ये उद्योग निरीक्षक हे जागा दिलेल्या आहे टोटलच्या किती असणार आहे तुमच्या. त्यानंतर पुढचा हा सगळ्यात महत्वाचा विभाग, प्रेफरन्स निवडताना काय काळजी घ्यायची, बरोबर. आता त्या पीडीएफ मध्ये जर बघितलं असं आयोगाच्या, तर पहिला जो विकल्प दिलेला आहे त्यांनी पीडीएफ मध्ये पहिला दिलेला आहे कोणता विभाग रे, मंत्रालयीन प्रशासकीय विभाग. किती पद आहे टोटल, 190. म्हणजे काय, जे ऍड आलेली आहे त्या ऍड मध्ये क्लर्कच्या ह्या विभागासाठी, ह्या प्राधिकरणासाठी सर्वात जास्त जागा आहे. पहिली एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती पीडीएफ मी तुम्हाला रिलायबल एसपीकेच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे आता, बरोबर का. रिलायबल एसपीकेच्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. ते पीडीएफची प्रिंट काढून घ्यायची किंवा आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायची आणि काय करायचं, कोणत्या प्राधिकरणामध्ये किती जागा, परत एकदा आहे का, कोणत्या प्राधिकरणामध्ये किती जागा आणि त्यामध्ये आपल्या कास्टला किती जागा, आपण ज्या प्रवर्गामधून फॉर्म भरलाय, ज्या प्रवर्गाचा आपल्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा ज्या प्रवर्गामधून आपली प्रोसेस होणार आहे पूर्ण, त्या प्रवर्गासाठी, त्या कास्टसाठी जागा किती आहे ते बघून एका पेजवरती लिहून घ्या. परत एकदा सांगतो, याची प्रिंट काढा, विभाग टाकायचा. विभागामध्ये पण सब डिव्हिजन दिलेले त्यांनी, म्हणजे कोणतं, सपोज आता मंत्रालय, एक पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो तुम्हाला मी. याच्यात दिलेले बघा त्यांनी काय, वित्त विभाग. कोणता विभाग, वित्त विभाग. वित्त विभागामध्ये डिपार्टमेंट आहे आणि ते विभागावाईज आहे. म्हणजे पहिलं कोणतं आहे, सहसंचालक, लेखा व कोशागार पुणे विभागाचं आहे, असं अमरावती विभागाचं आहे, नागपूर विभागाचं आहे, संभाजीनगर विभागाचं आहे, नाशिक विभागाचं आहे.
त्या विभागामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे. म्हणजे सपोज जर मी एक उदाहरण द्यायचं म्हणून जर म्हणलं तर जर एसटी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, बरोबर, एसटी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला जागा बघायचं त्यांनी कोणता वित्त विभाग, वित्त विभागामध्ये त्यांनी बघायचं कोणता पुण्याच्या ऑफिसला किती जागा आहे आपल्या कास्टसाठी, तर सर्वसाधारणसाठी 2 जागा आहे. आणि महिला ज्या भगिनी त्यांनी बघायचं आपल्यासाठी किती जागा आहे बाबा, 1 जागा आहे. मग आपण हा आकडा ज्यावेळेस तुम्ही ऑन पेपर आणाल कोणत्या विभागामध्ये त्याच्यामध्ये सब डिव्हिजन मध्ये आपल्या कॅटेगरीला किती जागा आहे, ज्यावेळेस कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहे हे क्लिअर होईल आपल्याला, तर मग त्यावेळेस प्रेफरन्स द्यायला आपल्याला सोपं जातं. नुसतंच प्रेफरन्स बघून निवडायचे नाही, या सगळ्या गोष्टी अभ्यास करून घ्यायचा. आपल्याला आपल्या अभ्यासासोबत हा पण महत्वाचा इम्पॉर्टंट अभ्यास असतो, त्याच्यामुळे हा पण करायचा. ते झाल्यानंतरच प्रेफरन्स निवडायचे. परत एकदा रिपीट करतो, प्रोसेस कशी करायची. अगोदर विभाग बघायचा, कोणता विभाग रे, वित्त विभाग. वित्त विभागामध्ये पण सब डिव्हिजन, कोणते सब डिव्हिजन, सपोज सहसंचालक लेखा कोशागार पुणे, सहसंचालक लेखा कोशागार नाशिक, सहसंचालक लेखा कोशागार छत्रपती संभाजीनगर, बरोबर. तर याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला, म्हणजे आपण आपली कॅटेगरी बघायची, आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे एका पेजवर लिहून काढायचं, आणि ज्या विभागामध्ये जास्त जागा असतील हा तसं निवडू शकता. तुम्हाला 2 पर्याय देतो, एक तर ज्या विभागामध्ये जास्त जागा आहे आपल्या कॅटेगरीसाठी त्याला पहिला प्रेफरन्स देऊ शकता. नाही तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं सर माझा अभ्यास चांगला झालेला आहे, मला फुल कॉन्फिडन्स आहे की मी आउट ऑफ मार्क्स मारणार आहे मेन्सला, तर मग बाबा तू तुझ्या विभागामधला विभाग निवड. म्हणजे सपोज मी संभाजीनगर विभागामध्ये असेल आणि संभाजीनगर विभागामध्ये जर प्रादेशिक परिवहन विभाग, बरोबर काय बोलतोय लक्षात घ्या, प्रादेशिक परिवहन विभागाच्या जर जास्त जागा असतील आणि त्यात पण माझ्या कॅटेगरीला जास्त जागा असेल तर मी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक परिवहन विभाग हा माझा पहिला प्रेफरन्स राहील. परत एकदा समजून सांगतो, जर सपोज एखादा गृह विभाग आहे, गृह विभागामध्ये मी तुम्हाला एक पीडीएफ दाखवतो, 1 मिनिट सांगा, सगळ्या गोष्टी समजून सांगतो, वेळ लागेल थोडा पण सगळं डिटेलमध्ये बघू, घाई करायची नाही आपल्याला. तुम्हाला एक पीडीएफच्या माध्यमातून दाखवतो, 1च मिनिट थांबा. हा बरोबर, 1 मिनिट झूम करून दाखवतो तुम्हाला, सगळे डिटेल सांगतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. कुठे गेले रे विभाग ऍड, हा आता आला बघा. आता इथून पुढे चालू झाला आपला लिपिक टंक लेखक, बरोबर. आता याच्यामध्ये काय दिलं मी तुम्हाला म्हणलं तसं, खाली एक दाखवतो, 1च मिनिट थांबा. हे काय छोटे छोटे विभाग आहे, एक सोडून देऊ आपण, गृह विभाग बघू. हा पहिलं बरोबर काय बोललो तुम्हाला मी, गृह विभाग. सपोज हा गृह विभाग आहे, गृह विभागामध्ये ऑफिसेस दिलेले, त्यांनी विभाग दिलेले. पहिलं कोणतं आहे, महासमादेशक होमगार्ड मुंबई, बरोबर. मुंबईमध्ये कोणत्या कासाठी जात आहे का, एससी एसटी ला जागाच नाही, मग त्यांनी तो प्रेफरन्स निवडायचा का, निवडायचा नाही. आपल्या कास्टला जागा बघायची कुठे, मी काय बोललो आधीच क्लिअर केलं तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला, 1च मिनिट थांबा, बरोबर. याच्यामध्ये परत काय आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोणतं क्षेत्र रे, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईची जागा आहे, किती जागा आहे, प्रत्येक विभागाच्या जागा बघून घ्यायची. मी तुम्हाला त्याच्यामुळे म्हणलो काय, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का तुम्हाला सांगतो मी, याच्यामध्ये गृह विभाग बघायचा. 1 मिनिट, गृह विभाग बघायचा, कुठे गेला, हा गृह विभाग बघायचा. सपोज हा विभाग बघायचा, हा विभाग लिहून काढायचा इथं बाजूला, समजून सांगतो 1 मिनिट, एक स्लाइड समजून सांगतो तुम्हाला, लिहूनच दाखवतो तुम्हाला, परत तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. सपोज इथं गृह विभाग आहे तुमचा, कोणता विभाग आहे, गृह विभाग, गृह विभाग. हा 1 मिनिट, हा गृह विभाग आहे तुमचा. ह्या गृह विभागामध्ये जे प्राधिकरण आहे ते किती प्राधिकरण आहे, टोटल जर मोजले तुम्ही ते 5-6 प्राधिकरण असते. कोणते कोणते असतील रे, मुंबई, बरोबर, मुंबई, त्याच्यानंतर पुणे, त्याच्यानंतर काय नागपूर, त्याच्यानंतर नाशिक, आणि अजून असतील त्याच्यामध्ये, बरं का. हे प्रत्येक विभागाचं वेगवेगळं आहे, प्रत्येक विभागाचं वेगवेगळं, हे असे विभाग असतील. त्या विभागामध्ये आपल्याला कास्टला किती जागा आहे, पुण्याला, मुंबईला किती आहे, 2, सपोज एक्झाम्पल देतोय, पुण्याला किती आहे, 7, नाशिकला किती आहे, नागपूरला किती आहे, 8, आणि नाशिकला जर 0 असतील मग तुम्ही नाशिक निवडायचा का, पहिले निवडायचा नाही. पहिला कोणता निवडायचा, ज्या ठिकाणी 8 जागा आहे आपल्याला हा निवडायचा. किंवा ज्या मुलांना कॉन्फिडन्स आहे की सर मी आउट ऑफ मार्क्स आणू शकतो, मला मार्क्स जास्त येऊ शकतात, तर मग बाबा जर तू प्रॉपर जर इथला असेल पुण्याचा आणि तुला वाटलं 7 जागांमध्ये मी बाजी मारू शकतो, 7 जागांमध्ये मी बाजी मारू शकतो, मी प्रॉपर पुण्याचा आहे सर, तर मी तू पुणे निवड बाबा, तुला काय अडचण नाही. ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनी निवडा.
काही प्रॉब्लेम नाही. पण जे मुलं आपले सर्वसाधारण आहे, अभ्यास चांगला झालेला आहे, अभ्यास चांगला झालेला आहे, पण शेवटी कसं आयोगाचा पेपर कसा असणार आहे त्याच्यावर सौर अवलंबून असतं. त्याच्यामुळं प्राधिकरण निवडताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. विभाग लिहून काढायचे. काय बोलतोय लक्षात घ्या, विभाग लिहून काढायचे. टोटल 16 विभाग आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं नाही तर गृह विभाग आहे, बरोबर. एकच मिनिट थांबा, तुम्हाला लगेच दाखवून देतो. हा, जसं हे गृह विभाग आहे ना, असे टोटल जर तुम्ही लास्टला खाली गेले ना, तुम्हाला दिसेल इथं किती. लास्ट दाखवतो तुम्हाला, एकच मिनिट थांबा. पर्यटन विभागाचा लास्ट विभाग आहे, त्या विभागापर्यंत जर बघितलं तुम्ही, एकच मिनिट लगेच दाखवून देतो तुम्हाला. कसं तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. हा, हे बघा इथं प्रादेशिक परिवहन विभाग. आता तुम्हाला इथंच एक सॅम्पल दाखवतो, थांबा एक मिनिट. एक लगेच तुम्हाला उदाहरण दाखवून देतो, एकच मिनिट थांबा फक्त. हा, हे बघा, गृह विभाग, परिवहन विभाग, बरोबर. पहिलं काय दिलेलं, परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई. मुंबईला किती जागा आहे रे बाबा, ते लिहून काढायच्या आपल्या कासाठी. परत याला वर गेले तुम्ही, मुंबईच्या नंतर लगेच दुसरा कोणता आहे, प्रादेशिक परिवहन ठाणे विभाग. एखादा विद्यार्थी ठाण्याचा असेल आणि त्याला जर चांगले कॉन्फिडन्स असेल की मी सर कमी जागा आहे इथं, मला इथं जागा नाही. आता हा एक परत एक गोष्ट, काय एसटी कॅटेगरीसाठी इथं जागाच नाही, मग तू प्राधिकरण निवडताना कसं निवडशील भावड्या, प्राधिकरण निवडते कधी नाही. त्याच्यामुळे अगोदर जागा बघून घ्यायच्या, कोणत्या विभागामध्ये आपल्या कॅटेगरीला किती जागा आहे, त्या सगळ्या एका ऑन पेपर आणा. ऑन पेपर आणल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल कोणत्या विभागामध्ये आपल्या कासाठी जास्त जागा आहे, त्याला पहिला प्रेफरन्स दिला तर अति उत्तम होईल तुम्हाला. सेकंड नंबरचा प्रेफरन्स देताना ज्या विभागामध्ये आपल्या जवळचा विभाग असेल, जागा चांगला असेल तर त्याला द्या. थर्ड प्रेफरन्स देताना सेम तसं द्या. असं नको म्हणू सर मी संभाजीनगरचा आहे, मी संभाजीनगरच प्रेफरन्स देतो आणि कासाठी जागाच नाही, मग काय उपयोग नाही बाबा. तुझं सेकंड प्रेफरन्स हा ग्राह्य धरला जाईल, थर्ड प्रेफरन्स ग्राह्य धरला जाईल. त्याच्यामुळे तुझं नुकसान नको व्हायला आणि ज्या विभाग निवडणार नाही विद्यार्थी त्या विभागामध्ये मग तुला टाकून देतील. त्याच्यामुळे तसं फसगत होऊ द्यायची नाही. मी तुम्हाला सगळे सॅम्पल समजून सांगितलेलं आहे. अजून एकदा परत कन्फर्म करतो, काय करायचं, पीडीएफ डाउनलोड करायची, विभाग लिहून काढायचे. विभाग लिहून काढल्यानंतर त्याच्यामधले सब डिव्हिजन जे, त्याच्यामधले जे विभाग आहे, जिल्ह्यांचे विभाग म्हणतोय, त्या विभागामध्ये कोणत्या डिपार्टमेंटला आपल्या कास्टसाठी जास्त जागा आहेत हे लिहून काढायचं. ते एकदा क्लिअर झालं की मग तुम्हाला प्रेफरन्स निवडायला सोपं जाईल, पसंती क्रमांक द्यायला सोपं जाईल. अजून काही अडचण आली परत खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय ऑफिसचा. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कॉल केले, काहींचे रिसिव्ह नाही झाले, त्याबद्दल त्यांची मी माफी मागतो. पण जेवढ्या विद्यार्थ्यांचे रिसिव्ह झाले कॉल, सगळ्यांना सगळ्या बाबतीमध्ये आपण मार्गदर्शन केलेले आहे आणि यापुढे पण आपले रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. त्याच्यामुळे जर काही अडचण आली तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुमच्या शंकांचं निराकरण आपल्या मार्फत 100% केले जाईल. चला मित्रांनो, थांबूया. पुढच्या सगळ्या प्रोसेससाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक.